हाँ बोलू सुस्वागतम 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 सुस्वागतम. सर्वप्रथम मी आपल्या प्रशालेचे माननीय श्री मुख्याध्यापक श्री कोलेकर सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या लोकमान्य टिळकच्या फोटोला पुष्पहार घालून त्यांचे प्रतिमापूजन करावे. टाळ्यांना सुट्टी नाहीये. आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती आपण आपल्या विद्यालयात साजरी करीत आहोत. या समाजसेवकांची साहित्यिकांची ओळख व्हावी तसेच भाषण कलेला प्रोत्साहन मिळावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सर्वप्रथम मी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी नीरजा धातकर हिला निमंत्रित करीत आहे.
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती यानिमित्त आपण दी मॉडेलमध्ये एकत्र जमलो आहोत. तर सर्वप्रथम आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री कोलेकर सर व शिक्षक वर्ग यांचं मी खूप स्वागत करते व ह्या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी 9वीच्या वर्गाने घेतली आहे. तर 9वीच्या विद्यार्थ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. तसेच या वक्तृत्व स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतलाय त्यांना शुभेच्छा देते व मी माझे प्रास्ताविक संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद निर्जा. यानंतर सर्व उपस्थितांचे स्वागत होईल. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री कोळेकर सर यांचे स्वागत तन्मय सावंत याने करावे. आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षिका देशमुख मॅडम यांचे स्वागत अन्वया पावरी हिने करावे. आपल्या शाळेचे क्रीडा शिक्षिका जाधव मॅडम यांचे स्वागत संजीवनी भुवड हिने करावे. आपल्या शाळेचे शिक्षक पवार सर यांचे स्वागत नंदिनी जाधव हिने करावे. आणि पेढे सरांचे स्वागत वेदिका कोलकान हिने करावे. सावंत सरांचे स्वागत शुभम जाधव याने करावे. व निवेणकर मॅडमचे स्वागत निर्जा धातकर हिने करावे. पारेख सरांचे स्वागत पूजन धातकर याने करावे. वक्तृत्व स्पर्धेनिमित्त आपण आपल्या शाळेचे GS व LR चे स्वागतही करू. सर्वप्रथम GS चे स्वागत श्वेतम लोकरे यांनी करावे. या GS पटकन. व LR चे स्वागत निर्जा धातकर हिने करावे. आता स्पर्धेला सुरुवात होत आहे. यानंतर आपण वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात करीत आहोत. सर्वप्रथम लहान गट जाहीर करण्यात येत आहे. इयत्ता 5वी स्पर्धक आहे अलिना भोंबल. गुड आफ्टरनून. आज येथे लोकमान्य टिळकांच्या जयंतीला निर्मित माझा आवडता नेता या विषयावर मी 4 शब्द बोलणार आहे. तरी तुम्ही माझे भाषण शांत चित्तेने ऐकावे अशी नम्र विनंती. असा मोहरा झाला नाही पुढे न होणार, पहिले नेहरूचे नाव जगात गर्ज राहणार. माझा आवडते नेता पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद प्रयागराज येथे झाला. त्यांच्या आईचे नाव स्वरूप राणी व त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू असे होते. पंडित नेहरूंना छोटी मुलं खूप आवडायची. पंडित नेहरूंना मुले खूप आवडीने चाचा नेहरू बोलवत असत. पंडित नेहरूचे प्राथमिक शिक्षण घरी झाले.
पंडित नेहरूने आराम हराम ही घोषणा दिली. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. रावणी वरवटकर, सिया झर्वे, अध्यक्ष महाशय आणि पूज्य गुरुजीन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐका अशी माझी नम्र विनंती. आणि माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे चिखली गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते. प्रेमाने त्यांना बाळ असे म्हणत. लहानपणापासून लोकमान्य टिळक करारी वृत्तीचे होते. एकदा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शेंग्याची टरफले उचलायला सांगितली. लोकमान्य टिळकांनी स्पष्टपणे नकार दिला. मी शेंग्या खाल्ल्याने मी टरफले उचलणार नाही असे सांगितले. चूक नसताना चूक मान्य करणे हा मोठा गुन्हा आहे. अन्यायाविरुद्ध लढा त्यांच्या लहान वयात दिसून येते. असं माझे भाषण संपवते. माहीन खान, प्रांजल जाधव, प्रांजल जाधव आणि प्रांजल जाधव आणि अनुश्री शितप हे गाणं बोलणार आहे. कसं असं आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. तरपत्या उन्हात अनरखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. नुपूर पावरी, आदरणीय व्यासपीठ आणि पूज्य गुरुवर्ग, इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकाल अशी मी आशा बाळगते व मी माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते. आज 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. सार्वजनिक व
इयत्ता 6वी पुढील स्पर्धक आहे दिव्या सुर्वे. माझे नाव दिव्या देवेंद्र सुर्वे. मी इयत्ता 6वी शिकत आहे. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना नमस्कार. आज मी आपल्यासमोर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांच्याविषयी आज मी बोलणार आहे. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारी, देशभक्त, शिक्षक, संपादक व लेखक होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीतील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई व पत्नीचे नाव सत्यभीमाबाई असे होते. आत्मविश्वास व निर्भयपणा हे त्यांचे गुण होते. 1877 त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी वकिलांची सुद्धा पदवी प्राप्त केली. सर्वांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव साजरे केले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. कस्तुरी बेंदरकर. मेरा नाम कस्तूरी विष्णु बेंदरकर है. मैं इयत्ता 6 में पढ़ती हूँ. मेरे विषय का नाम है विज्ञान शाप है या वरदान. आज का युग विज्ञान के युग है. विज्ञान के विभिन्न आविष्कारों का विभिन्न क्षेत्रों के साथ साथ हमारे दैनिक जीवन में भी किया जाता है. इससे हमारे समय की बचत होती है. विज्ञान की वजह से हमारे जीवन को सुविधाजनक और तेज बना दिया है. कंप्यूटर, मोबाइल से हम घर बैठकर काम कर सकते हैं. टीवी पर हम देखते हैं कि बाहर क्या चल रहा है. इससे हमारे को समझ आता है कि बाहर क्या घटना चल रही है. बोले मी माझे भाषण संपवते. मानस राहटे. हातात दे. माझे नाव मानस निलेश राहटे. मी इयत्ता 6वीमध्ये शिकत आहे. माझा आवडता विषय विज्ञान शाप की वरदान ह्यावर मी मनोगत मांडत आहे. आजच्या युगातील मोबाईल मनोरंजनाचे फार महत्त्वाचे साधन बनले आहे. विज्ञान आणि मानवी जीवन या दोन गोष्टी ज्ञानाच्या जिज्ञासेतून आले आहे. विज्ञान आणि मानवी जीवन ह्या दोन गोष्टी ज्ञानाच्या जिज्ञासेतून आले आहे. विज्ञानाशिवाय जीवन असेही आहे. विज्ञानाचा शोध कसा लागला तर ज्ञानाच्या जिज्ञासेतून विज्ञान आले आणि मानवाने आपल्यासाठी यथाचे राबविले. अनेक सुविधांनी मानवाचे कष्ट कमी केले आहेत. त्याचप्रमाणे
मानवाने अत्याचार राबवले. अनेक सुविधांनी मानवाचे कष्ट कमी केले आहे. हजारो महिलांचा प्रवास पोटातील पाणी न हलता विमानाने काही तासातच होऊ लागला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवत आहे. शौर्य सावंत. माझं नाव आहे शौर्य विकी सावंत. मी आता 6वीमध्ये शिकत आहे. माझे विषयाचं नाव आहे माझा आवडता नेता. आपल्या देशात अनेक नेते होऊन गेले, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या देशातच नव्हे, रशिया, अमेरिका, इतर मोठमोठ्या देशात कार्यक्रमामुळे लोकप्रिय दिलदार आहेत. म्हणून माझा आवडता नेता हे नरेंद्र मोदी आहेत. त्यांचं पूर्ण नाव दामोदरदास नरेंद्र मोदी असं आहे. त्यांचे जन्मसाल 17 सप्टेंबर 1950 साली झाला, वडनगर, गुजरात इथे. त्यांच्या वडिलांचं नाव दामोदरदास मूलचंद मोदी तर आईचे नाव हिराबेन मोदी असे आहे. ते लहान असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवामध्ये गेले. 1971 ते राष्ट्रीय स्वयंसेवाचे कार्यकर्ते झाले. 1985 त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2001 ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि अनेक सुविधा सुरू केल्या. 26 मे 2014 रोजी ते भारताचे 15वे पंतप्रधान बनले. आणि इथे बोलून मी माझं भाषण संपवतो. अन्वी पवार. सर्वांना नमस्कार. आज मी आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे अशी मी आशा बाळगते आणि मी माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते. भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य दलित लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्याची चळवळ उभारली. तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्काचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मंजूर मंत्री आणि भारतीय कायदे मंत्री होते. ते भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. त्यांनी या दिलेल्या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार किंवा भारताचे निर्माते असंही म्हणतात. एवढ्या बोलून मी ते माझे 2 शब्द संपवते. बोलणाऱ्यांनी जरास मोठ्याने बोला. काव्या मोरे. यानंतर सगळे मोठ्याने बोलतील कल्पने. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग व माझ्या बाळ मित्रमैत्रिणींनो, बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात चिखली या गावात झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती. तरुणांमध्ये राजकीय जाणीव निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी मराठी भाषेत केसरी व इंग्रजीतून मराठी ही वृत्तपत्रे सुरू केली. लोकांनी एकत्र यावे याकरिता शिवजयंती व गणेशोत्सव ही सार्वजनिक
सार्वजनिक उत्सव करण्यास सुरू केले. येथे बोलणे माझे भाषेस. इयत्ता सातवी आस्था शेट्टे. नमस्कार, माझे नाव आस्था विश्वजित शेट्टे. मी इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे. माझ्या विषयाचे नाव आहे लोकमान्य टिळकांचे बालपण. केशव गंगाधर टिळक उर्फ लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीमधील मधल्या आळीत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई होते. गंगाधर पंतांचे ते 3 मुलींनंतरचे 4थे अपत्य होते. त्यांचे खरे नाव जरी केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपण नावानेच ओळखत असत. त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक हे प्रसिद्ध शिक्षक व संस्कृत पंडित होते. टिळक लहानपणापासूनच अत्यंत हुशार विद्यार्थी होते. त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. लहानपणापासूनच टिळकांना अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या 10व्या वर्षी गंगाधर पंतांची बदली पुण्यात झाली. पुण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यातील एका अँग्लो व्हर्नाक्युलर शाळेत प्रवेश घेतला. तेथे त्यांना प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली. पुण्यात आल्यावर लवकरच त्यांच्या आई मरण पावल्या व वयाच्या 16व्या वर्षी त्यांच्या वडिलांचाही स्वर्गवास झाला. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांचे काका गोविंद पंत यांनी केला. ते स्वतः जरी अशिक्षित असले तरी त्यांनी टिळकांना नेहमी प्रोत्साहन दिले. मृत्यूपूर्वी गंगाधर पंतांनी त्यांचा विवाह 10 वर्षाच्या तापीबाईबरोबर करून दिला होता. ते शाळेत असताना एक घटना प्रसिद्ध आहे. वर्गात शिक्षक नसताना काही विद्यार्थ्यांनी शेंगा खाऊन त्यांची टरफले तेथेच टाकली. जेव्हा शिक्षक वर्गात आले तेव्हा त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना टरफले उचलायला लावली. टिळकांनी टरफले उचलण्यास नकार दिला. ते म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही. शिक्षकांनी त्यांना कचरा करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे विचारली असता त्यांनी नावे सांगण्यास नकार दिला. डेक्कन कॉलेजला असताना त्यांची मैत्री आगरकरांबरोबर झाली. ते दोघेही त्या काळात राष्ट्रप्रेमाने भरलेले होते. कॉलेज सोडल्यावर त्या दोघांनी 2 निश्चय केले होते. एक म्हणजे सरकारी नोकरी करायची नाही आणि दुसरं म्हणजे आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण करायचे. रँडच्या खुनानंतर अनेक अँग्लो वृत्तपत्रांनी टिळकांवर टीकेची झोड उठवली. याचा परिणाम म्हणजे रँडच्या खुनाचा संबंध टिळकांशी जोडण्यात अपयश आल्यानंतरही ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर 2 राजद्रोहात्मक लेख केसरीमधून लिहिल्याच्या आरोपाखाली खटला भरला. या खटल्याची सुरुवात 8 सप्टेंबर 1897 रोजी मुंबई उच्च न्यायालयात झाली. टिळकांना दोषी घोषित केले व 18 महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. प्रथम 3 महिन्यांसाठी टिळकांना डोंगरी तुरुंगात ठेवण्यात आले. त्यानंतर मायखाड्याच्या तुरुंगात हलविण्यात आले. तुरुंगवासादरम्यान टिळकांना राजकीय कैद्याची वागणूक न देता सामान्य कैद्याची वागणूक दिली जात असे. ब्रिटिश सरकारने त्यांना पुण्यातील येरवडा तुरुंगात हलविले. तुरुंगवासादरम्यान त्यांना लिहिण्याची व वाचण्याची मुभा दिली गेली. 12 महिन्यांचा तुरुंगवास झाल्यानंतर 7 सप्टेंबर 1898 रोजी टिळकांची सुटका करण्यात आली. तेव्हा त्यांचे शारीरिक स्वास्थ्य ढासळले होते. टिळकांनी 1893 साली गणेशोत्सव व 1895 साली शिवजयंती हे सार्वजनिक व सामाजिक सण साजरे करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये मिरवणूक हा मोठा भाग होता. 1 ऑगस्ट 1920 रोजी टिळकांचे निधन झाले. देशाला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ मावळला होता. अशा थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय हिंद. जय. स्वरांगी सुर्वे. नमस्कार, माझे नाव स्वरांगी प्रशांत सुर्वे. मी आता 7वी या वर्गात शिकत आहे. माझ्या विषयाचे नाव लोकमान्य टिळकांचे बालपण. ज्यांच्या विचाराने प्रेरित झाले लोक असे तडफदार नेते लोकमान्य टिळक. अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजी आणि माझ्या इथे जमलेल्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी आज तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर नेते लोकमान्य टिळक यांच्याविषयी काही सांगणार आहे. हे तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल ही नम्र विनंती. लोकमान्य टिळकांचा जन्म 26 जुलै
1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे संपूर्ण नाव केशव असले तरी त्यांना टोपण नावाने बाळ या नावाने ओळखले जाते. पुढे त्यांचे नाव बाळ गंगाधर टिळक असे पडले. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळक लहानपणापासूनच स्पष्ट वक्ता होते. त्यांना अन्यायाविरुद्ध प्रचंड चीड होती. एकदा काय झाले, गुरुजी वर्गात नसताना काही मुलांनी शेंगा खाल्ल्या व टरफले तेथेच टाकली. गुरुजींना वाटले टिळकांनीच टरफले खाल्ली, त्यामुळे गुरुजींनी टिळकांना टरफले उचलण्याची शिक्षा दिली. पण टिळकांनी स्पष्ट नकार दिला. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही. टिळकांनी इंग्रजांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी बेळगाव येथे होम रूल चळवळीची स्थापना केली. त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. इंग्रजांना चांगलेच धारेवर धरले होते, त्यामुळे त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी जबरदस्तनं आणि तो मी मिळवणारच अशी जबरदस्तनं सिंहगर्जना केली. लोकमान्य टिळकांनी मेंढोलच्या तुरुंगात असताना गीता रस या ग्रंथ लिहिला. लोकांनी एकत्र यावे म्हणून शिवजयंती व गणेशोत्सव सुरू केले. त्यांच्या या अजोड कार्यामुळे त्यांना लोकमान्य ही पदवी बहाल केली. दुर्दैवाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे हे लोकमान्य टिळक 1 ऑगस्ट 1920 रोजी अनंतात विलीन झाले. अशा या थोर नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. सानवी भिंगारडे. नमस्कार, मेरा नाम सानवी रमेश भिंगारडे, मैं 7वीं कक्षा में पढ़ती हूँ. मेरे विषय का नाम लोकमान्य तिलक के बालपन है. लोकमान्य तिलक का जन्म रत्नागिरी जिले में हुआ. उनके पिता का नाम गंगाधर रामचंद्र था. वे अध्यापक थे. बचपन में ही उनके माता पिता का स्वर्गवास हो गया था. वे कुशाग्र बुद्धि बालक थे. गणित में वे बहुत चतुर थे. नवयुवकों में जागृति पैदा करने के लिए उन्होंने मराठा और केसरी नामक समाचार पत्र निकाले. मराठा अंग्रेजी में छपना था और केसरी मराठी भाषा में समाज पत्र में अंग्रेजी सरकार द्वारा किए जा रहे अत्याचारों का भी वर्णन करते थे. अंग्रेज इन इंडिया नामक पुस्तक में उन पर कई अपमानजनक आरोप लगाए गए, इसलिए वे इंग्लैंड गए. इस मुकदमे में सफलता नहीं मिली. इंग्लैंड से वापस आने पर उन्होंने स्वतंत्रता के आंदोलन में भाग लेना शुरू कर लिया था. वे बहुत प्रसिद्ध हुए थे. इसके कारण जब उनकी मृत्यु हुई तब उनके शव यात्रा में हजारों लोग शामिल थे. अनय शेट्टे. अनय आणि चैतन्य दोघं जण एकदम भाषण करतात. अनय शेट्टे आणि अभिजित शेट्टे. अनय शेट्टे आणि चैतन्य शेट्टे. Hello everyone, my name is Anay Abhijit Shetty. I am telling about science, bone or band. नमस्ते, मेरा नाम चैतन्य अभिजीत शेट्टे. मैं तुम्हें विज्ञान, वरदान और अभिशाप इसके बारे में बताने वाला हूँ. In my opinion, science is a bone or band both because it depends on how we use it. मेरे अभिप्राय से विज्ञान, वरदान और अभिशाप दोनों भी है, क्योंकि इसका इस्तेमाल हम कैसे तरीके से करेंगे ये इस पर निर्भर रहता है. If we use in a right way, it is a bond for us. जब हम इसका इस्तेमाल अच्छी तरह से करेंगे तब ये सबके लिए वरदान है. But when we use in a wrong way, it is a ban for us. लेकिन जब हम इसका इस्तेमाल गलत तरीके से करेंगे तब ये सबके लिए अभिशाप है. Firstly, I want to discuss a bone. Science is the most essential part of a human life. It's given many things like a computer, mobile, refrigerator, etc. It's make our life very easy, comfortable and luxurious. पहले विज्ञान वरदान है, इसके बारे में हम चर्चा करेंगे. विज्ञान मानवीय जीवन का एक महत्वपूर्ण भाग बन चुका है. विज्ञान ने हमें बहुत कुछ चीज़ें दी हैं, जैसे कि मोबाइल, कंप्यूटर, इंटरनेट, रेफ्रिजरेटर आदि. इन सब उपकरणों के कारण हमारा जीवन अधिक आरामदायक हो चुका है. Science has made impossible into possible. Today blind can see and deaf can hear with the help of science.
विज्ञान ने जो होने नहीं वाला था वो करके दिखाया। आज विज्ञान के कारण अंधा देख सकता है और गूंगा सुन सकता है। हम सब लोग विज्ञान के बिना नहीं रह सकते। Science gives many things. Due to this invention, we face many problems such as refrigerator. CFC gas is used, which attack on ozone layer and make a hole in a ozone layer. It is a ban for us. Some people are very lazy and some people only depend on machines. विज्ञान ने हमें बहुत कुछ चीज़ें दी है। इन आविष्कारों के कारण हमें बहुत समस्याओं का सामना करना पड़ता है, जैसे कि रेफ्रिजरेटर में CFC गैस का इस्तेमाल किया जाता है, जो कि ओजोन परत को प्रभावित करता है और ओजोन परत की नमी कम कर देता है। यह एक अभिशाप है। इस वजह से सारे के सारे लोग आलसी बनते जा रहे हैं। मनुष्य की सारी कामें मशीन पर निर्भर रहती हैं। We know very well science help the fight against a harmful disease, but it also create a harmful disease like a skin cancer. हमें अच्छे से पता है कि विज्ञान हमें हानिकारक बीमारियों से लड़ने के लिए मदद करता है, लेकिन वो स्किन कैंसर जैसे हानिकारक बीमारियां भी पैदा करता है। न्यूक्लियर बॉम्ब इज गिवन बाय साइंस, इट डिस्ट्रॉय अ सिटी। परमाणु बम विज्ञान के द्वारा बनाया गया है। ये पूरे के पूरे शहर को नष्ट कर सकता है। सो वी कैन से साइंस इज अ बोन और बैन बोथ बिकॉज इट डिपेंड ऑन हाउ वी यूज इट। तो हम यह कह सकते हैं कि विज्ञान वरदान और अभिशाप दोनों भी है, क्योंकि इसका इस्तेमाल कैसे तरह से करना चाहिए हम पर निर्भर रहता है। थैंक यू। नमस्ते। प्रशिक सावंत। मॅडम, यांचे नंबर विभागून विरात्री करेल. समजा नंबर काढला त्यांचा, तर दोघांचा एक नंबर असतो, त्या दोघांचा पण एक. मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी 4 शब्द बोलणार आहे. हे शांत चित्तेने ऐकावे ही माझी विनंती आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयांचे व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी आंबेडकर असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून हुशार व कुशार बुद्धीचे होते. ते शालेय जीवनात 18 तास अभ्यास करत असत. त्यांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड आर्थिक सहाय्याने परदेशात जाऊन MA PhD या आर्थिकशास्त्र विषय यावर PhD केली होती. त्यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा गुरुमंत्र दिला होता. त्यांनी 1920 मध्ये मुकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते. त्यांनी दलितांना सामाजिक न्याय मिळवून दिला. अशा या महापुरुषाला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्ष पावरी. नमस्कार, माझे नाव नक्ष विक्रांत पावरी. मी आज तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐका. बाल गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य सेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे म्हणणारे टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. धन्यवाद. इयत्ता 8वी सुरभी सुर्वे. माझ्या भाषणाचे नाव लोकमान्य टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी त्याचप्रमाणे आपण साजरी करणार आहोत. तुम्ही माझे भाषण शांतचित्तेने ऐकून घ्याल ही नम्र विनंती. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला. लोकमान्य टिळक एका
कुटुंबात महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी जन्मले व त्यांचे बालपण देखील तिथेच गेले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. निर्जा पावरी. माझ्या भाषणाचे नाव आहे लोकमान्य टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्व इथे जमलो आहोत. तुम्ही माझे भाषण शांतपणे ऐकून घ्यावेत ही नम्र विनंती. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असे होते. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव हे 2 सण साजरे केले. लोकमान्य टिळकांचे बालपण चिखली या गावी गेले. लोकमान्य टिळक शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत असत. लोकमान्य टिळकांनी स्वराज्याची संकल्पना भारतातील लोकांमध्ये रुजवली आणि म्हणून इंग्रजांनी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणून संबोधले. लोकांना एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय महाराष्ट्र. रिधिमा वासावे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी या निमित्ताने आपण इथे जमलो आहोत. आपण माझे भाषण शांतपणे ऐकून घ्याल ही नम्र विनंती. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला. लोकमान्य टिळक एका मराठी कुटुंबात महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी जन्मले व त्यांचे बालपण देखील तेथेच गेले. लहानपणापासून टिळकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झाली होती. टिळक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत असत. टिळकांनी स्वराज्याची संकल्पना भारतातील लोकांमध्ये रुजवली, म्हणून इंग्रजांनी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणून संबोधले आणि टिळकांनी इंग्रज शासनाविरुद्ध दंड पुकारले, ज्यामुळे इंग्रजांनी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणून संबोधले. एवढे बोलून मी माझं भाषण संपवते. माझ्या विषयाचं नाव लोकमान्य टिळक. सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वंदनीय गुरुजनवर्ग आणि ते जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. लोकमान्य टिळकांचे नाव केशव गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला. 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांना लहानपणापासून बाळ असे म्हणत. लोकमान्य टिळक हे महान स्वातंत्र्य सेनानी आणि व शिक्षक होते. त्यांनी लोकसेवेसाठी पुणे येथे इंग्लिश हायस्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी व फर्ग्युसन कॉलेज ह्या संस्था सुरू केल्या. लोकमान्य टिळकांनी लोकांसाठी लोककल्याणाची कामे केली व म्हणून त्यांना लोकमान्य टिळक असे म्हणत. अशा प्रकारे त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले. परंतु एवढे बोलून माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रेया कुर्टे. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील माझे सर्व मान्यवर, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती.
लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते, पण त्यांना सर्वजण लाडाने बाळ असे म्हणत. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते. लहानपणापासूनच टिळकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना टिळक आपले आदर्श मानत असत. एवढे बोलून माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रमिका जाधव. आर्यन पवार. आरव जाधव. भारतीय राज्यघटने शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. मित्रांनो, आज 1 ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती. आज मी माझा आवडता नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा भीमाबाईंचा लेख भीमराव रामजी आंबेडकर. लाखात नाही तर जगात एक होता, लाखात नाही तर जगात एक होता. समतेचा, बंधुतेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर पुरुष होते. आपण आज त्यांच्या नावाचा जय जयकार करतो, कारण त्यांनी केलेले महान कार्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपणाला नाही तर संपूर्ण जगाला दाखवून दिले. परिस्थिती मानवाला घडवते नाही, परिस्थिती मानवाला बिघडवते नाही. माणूसच परिस्थिती घडवतो, माणूसच परिस्थिती बिघडवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील काय करोडपती होते? वाचनाची आवड होती, पण त्यांना पुस्तकं विकत घेता येत नव्हती. जर बाबासाहेबांना 10 वर्षे वाचलेलं 155 पानावरचं दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये 4थी ओळ विचारली, 10 वर्षानंतर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर सांगायचे. एवढी बुद्धिमत्ता होती. ते म्हणायचे, आता असं वाचा की आयुष्यभर वाचायची गरजच पडणार नाही. धन्यवाद. रजनीश पावरी. आर्यन आगरे. ओम पाटील. इयत्ता 9वी तन्मय सावंत. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक, आदरणीय शिक्षक वर्ग आणि तुम्ही सर्व मित्रमैत्रिणींनो, आज माझा भाषणाचा विषय आहे लोकसंख्या वाढ एक समस्या. याबद्दल मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांतपणे ऐकावी ही माझी नम्र विनंती. वाढती लोकसंख्या ही आपली देशाची खूप मोठी समस्या बनली आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे व वाढत्या लोकसंख्येचा परिणाम देशाच्या विकासावर होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे राहण्याचा प्रश्न, बेरोजगारी, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, आरोग्यसेवा, शैक्षणिक सोयी अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये तणावदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसंख्या आटोक्यात असणे खूप गरजेचे आहे. देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. प्रत्येक धर्माची विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीवरती नियंत्रण करणे खूप अवघड आहे किंवा कठीण आहे. मानवाने बुद्धीच्या जोरावरती वैज्ञानिक क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीवरती नियंत्रण करणे तर अजूनच कठीण झाले आहे. लोकसंख्या वाढीमुळे जंगलतोड करावी लागत आहे. त्या ठिकाणी मोठमोठी इमारते, घरे बांधली जात आहे. यावरती आपण नियंत्रण करण्याचा पूर्ण प्रयत्न करावा. लोकसंख्या वाढीवरती नियंत्रण करण्यासाठी सर्वांनी आपल्या परीने प्रयत्न करावे ही माझी नम्र विनंती. मित्रमैत्रिणींनो, मी एवढे बोलून माझे भाषण थांबवतो. धन्यवाद. शुभम जाधव. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक माननीय कोल्हेकर सर,
व आदरणीय शिक्षक वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझ्या भाषणाचा विषय आहे माझा आवडता नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच खूप हुशार व महत्त्वाकांक्षी होते. ते शालेय जीवनात 18 तास अभ्यास करत असत. त्यांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहाय्याने परदेशात जाऊन MA, PhD अशा अर्थशास्त्र विषयात पदव्या मिळवल्या व बॅरिस्टर बनले. त्यांनी भारताची अर्थव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस मेहनत घेऊन अखेर भारताचे संविधान लिहिले व त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मोलाचा महामंत्री त्यांनी दिला. त्यांनी असे सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. जर आपल्याकडे 2 रुपये असतील तर आपण 1 रुपयाची भाकरी व 1 रुपयाचं पुस्तक घ्यायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण माणसाला माणूसपण मिळवून देणारे एक अलौकिक व्यक्तिमत्व म्हणून ओळखतो. त्यांनी महाड सत्याग्रह, कालाराम मंदिर प्रवेश, मनुस्मृती दहन, हिंदू कोड बिल अशी इतर अनेक सामाजिक कार्ये त्यांनी केली. स्त्रीवर्ग, शेतकरी, मजूर, पददलित समाजाला त्यांनी समतेची वाट दाखवून दिली. अशा थोर मानवाला माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर बसलेले मुख्याध्यापक श्री कोल्हेकर सर आणि आदरणीय शिक्षक वर्ग आणि मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल काही थोडक्यात माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी मी विनंती बाळगतो आणि छोट्याशा माहितीला सुरुवात करतो. कर्मवीर भाऊराव पाटील हे एक थोर सत्यशोधक व शिक्षण प्रसारक होते. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कुंभीची या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव गंगाबाई पाटील तसेच त्यांच्या वडिलांचे नाव पायगौडा पाटील असे होते. त्यांनी सामान्य जनतेपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. भाऊरावांनी गरीब आणि मागास मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी कमवा आणि शिका ही योजना सुरू केली. ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाज संस्थेचे ते एक प्रमुख सदस्य होते. त्यांच्या या शैक्षणिक कार्यात त्यांच्या लक्ष्मीबाईंचा मोठा हातभार होता. त्यांनी केवळ क्रमिक शिक्षण नव्हे तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी इत्यादी मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली आणि भारताने 26 जानेवारी 1959 रोजी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आणि कर्मवीर 9 मे 1959 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन झाले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद. आर्या चौगुले. नमस्कार. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कोळेकर सर व आदरणीय शिक्षक वर्ग व तुम्ही सर्व माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझ्या भाषणाचा विषय आहे माझा आवडता नेता अनुताई वाघ. अनुताई यांचे पूर्ण नाव अनुताई बालकृष्ण वाघ असे आहे. त्यांचा जन्म पुण्यातील मोरगाव येथे 17 मार्च 1910 रोजी झाला. त्या आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी शिक्षणाद्वारे आदिवासींच्या जीवनात जागृती निर्माण करण्याचे काम केले. पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई मोडक यांच्यासह त्यांनी बालशिक्षणाचे कार्य चालवले. अनुताई यांचे वडील बालकृष्ण वाघ हे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते. वयाच्या 13व्या वर्षी इसवी सन 1923 साली शंकर वामन जातेगावकर यांच्यासह त्यांचा विवाह झाला. परंतु 6 महिन्यातच त्यांना वैधव्य आले. असे असून सुद्धा तत्कालीन सामाजिक रूढींचे बंधन झुगारून त्यांनी शिक्षण घेतले व शिक्षिका म्हणून काम करत असताना त्यांना ताराबाई मोडक भेटल्या आणि त्यांनी ताराबाईंच्या बोर्डी येथे आदिवासींसाठी असलेल्या ग्रामशिक्षण केंद्रात प्रवेश केला व तेथे इसवी सन 1947 ते 1992 अशी 47 वर्षे त्यांनी निरपेक्ष वृत्तीने ग्रामशिक्षण केंद्राचे कार्य चालवले.
अखेरीस 17 सप्टेंबर 1992 रोजी त्यांचा मृत्यू झाला. अशा या आदिवासींसाठी काम करणाऱ्या समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांना माझा प्रणाम. धन्यवाद. नंदिनी जाधव. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सन्माननीय कोलेकर सर, आदरणीय शिक्षक वर्ग आणि मित्र मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी माता रमाई यांच्याविषयी काही 2 शब्द सांगण्यात तुम्ही शांतचित्ताने ऐकवा अशी मी विनंती करते आणि मी भाषणाला सुरुवात करते. माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी वननगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला होता व त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धोत्रे व आईचे नाव रुक्मिणी. त्यांच्यासह रमाबाई दापोलीजवळ वननगाव येथे नदीकाठी महापूर वस्तीमध्ये राहत होत्या. त्यांना 3 बहिणी व 1 भाऊ होता. रमा लहान असताना त्यांची आई आजारपणात निधन झाली. आई जाण्याने रमाच्या मनाला आघात झाला होता. काही दिवसांनी वडिलांचेही निधन झाले. पुढे वलंगल काका व गोविंदपुरक मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखेड्याच्या चालीत राहायला गेले. काही दिवसांनी रमाईचे व भीमरावांचे लग्न भायखेड्याच्या भाजी मार्केटमध्ये इसवी सन 1900 या वर्षी झाले. विवाह प्रसंगी बाबासाहेबांचे वय 14 वर्ष होते व रमाईचे वय 9 वर्ष होते. त्यावेळी बालविवाहाची प्रथा व समाजात रूढ होती. अतिशय साध्या पद्धतीने हे लग्न पार पडले. माता रमाई यांच्या जीवनात फारच दुःख सहन करावे लागले. इसवी सन 1923 साली बाबासाहेब लंडनला गेले होते. त्यावेळी माता रमाई वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीतून फरफरत होत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्याने रमाईचे हाल पावले नाही म्हणून त्यांनी काही पैसे जमा केले व ते पैसे रमाईला देऊ केले. तिने ते पैसे भावनांचा आदर केला व ते पैसे घेतले नाही. स्वाभिमान पतीची ती स्वाभिमान पत्नी जिद्दीने अडचणींशी, गरिबीशी, दुःखांशी भांडत राहिली. परदेशात जाऊन ध्यान साधना करण्याची बाबासाहेबांना मात्र कधीच आपल्या दुःखाची झळ पोचू दिली नाही. अशा मातेला माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. प्रेम पवार. सन्माननीय व्यासपीठावर बसलेले आपल्या प्रयोगशाळेचे मुख्याध्यापक, आदरणीय शिक्षक वर्ग आणि सर्व मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी काही थोडक्यात माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐका अशी मी विनंती करतो. नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक थोर देशभक्त होते. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 साली ओडिशा येथील कटक शहरात झाला. ते लहानपणापासूनच हुशार होते. त्यांनी मॅट्रिकच्या परीक्षेत 2रा क्रमांक मिळवला व ICS परीक्षेत त्यांना 4था क्रमांक मिळाला. लहानपणापासूनच त्यांच्या मनात देशप्रेम निर्माण झाले होते. त्यांनी देशकार्य करायचे ठरवले. त्यांनी सहकारी नोकरीचा राजीनामा दिला. सुभाषबाबूंनी इंग्रजांविरुद्ध चळवळ उभी केली. इंग्रजांनी त्यांना अनेकदा तुरुंगात टाकले. त्यांनी वेषांतर केले आणि तुरुंगातून पळाले. परदेशात गेले आणि त्यांनी चलो दिल्ली ही घोषणा दिली, पण ते अयशस्वी झाले. असा थोर देशभक्त 18 ऑगस्ट 1945 रोजी स्वर्गवासी झाला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. ऋग्वेद झरवे. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या प्रशालेचे सन्माननीय श्री कोल्हेकर सर व आदरणीय शिक्षक वर्ग आणि मित्रमैत्रिणींनो, माझ्या भाषणाचा विषय आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 पुणे येथे झाला. त्यांचे वडील गोविंदराव हे सातारा जिल्ह्यातील कंटगुण गावाचे मूळ रहिवासी होते. मित्रांनो, त्यांचे आडनाव पूर्वी गोरे होते, परंतु त्यांचा फुलांचा व्यवसाय होता म्हणून त्यांना लोक फुले म्हणू लागले.
या मुलाने शाळा शिकू नये म्हणून काही लोकांनी त्यांची बुद्धी भ्रमित करण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या वडिलांनी 13व्या वर्षीच महात्मा ज्योतिबा फुले यांचा लग्न गोडसे पाटीलच्या परिवारातील म्हणजेच सावित्रीबाई या मुलीसोबत लावून दिला. त्यांना पुढे इसवी सन 1841 एका स्कॉटिश मिशनरी शाळेत दाखल केले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय महाराष्ट्र. संजीवनी भुवड. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय श्री कोलेकर सर, आदरणीय शिक्षक वर्ग आणि तुम्ही सर्व मित्रमैत्रिणी, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी मी विनंती करते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते. सावित्रीबाई 9 वर्षाच्या असतानाही त्यांचा विवाह ज्योतिबाराव फुले यांच्याशी झाले. ज्योतिबाराव फुले हे महान समाजसुधारक, लेखक आणि क्रांतिकारक होते. सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस संपूर्ण भारत देशात सावित्रीबाई फुले जयंती म्हणून उत्साहात साजरी केली जाते. त्यांना भारताची संविधानाची जननी मानली जाते. त्यांचे पती ज्योतिबाराव फुले त्यांनी भारताची महिला अधिकार सुधारणात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंनी आणि ज्योतिबारावांनी 1848 साली पुण्यातील भेरेवाड येथील मुलींची पहिली शाळा उघडली. सावित्रीबाई स्वतः मुलींना शिकवण्यासाठी जात असत. त्या काळी मुलींना शिक्षण घेण्यास त्या काळातील लोकांची परवानगी नव्हती. त्यांना लोकांचा कडक विरोधाचा सामना करावा लागला. सावित्रीबाई शाळेत जात असताना धर्माच्या आणि स्त्री शिक्षणाची विरोधी लोक कचरा, चिखल आणि शेण त्यांच्यावर टाकत होते. इतके असूनही त्यांनी कधीच हार मानली नाही. त्यांनी आपले कार्य अविरत चालूच ठेवले. अशा या मातेला माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. श्रुतिका निवेणकर. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री कोळेकर सर, आदरणीय शिक्षक वर्ग आणि मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला कल्पना चावला यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी विनंती. कल्पना चावला ही भारताची अशी एक सुकन्या होती जिचे नाव घेतल्यामुळे सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंच होते. हरियाणा राज्यातील कर्णा येथे 17 मार्च 1962 रोजी या दिवशी तिचा जन्म झाला. तिचे शाळा शिक्षण तिथेच झाले. यानंतर चंदीगड येथून तिने एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली. पदवी घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिने अमेरिकेतील टेक्सास येथे प्रयाण केले. तेथे जाऊन तिने एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये मास्टरची पदवी घेतली. मग नासा या अंतराळ संशोधन केंद्राने कल्पनाची आपल्या अंतराळ मोहिमांसाठी निवड केली. 1997 साली ती प्रथम अवकाशात झेपावली होती. त्या काळात तिने एकूण 65 लाख मैलाचे अंतर पार केले. त्यानंतर 16 जानेवारी 2003 या रोजी नासाने कोलंबिया अंतराळाची दुसरी मोहीम सुरू केली. कल्पनाची 5 वर्षात दुसरी अंतराळयात्रा होती. ह्या प्रवासात तिच्यासोबत आणखी 6 जण होते. आपली मोहीम करून परत येताना कोलंबिया अंतराळयान दुर्घटनाग्रस्त झाले आणि टेक्सास राज्यातील फ्लोरिडा येथे कोसळले. यानातील सर्व माणसे मरण पावली आणि त्यात धाडसी भारतकन्या कल्पना सुद्धा होती. धन्यवाद. मी माझे एवढे
बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय. आजच्या कार्यक्रमास उपस्थित सन्माननीय कोल्हेकर सर, आदरणीय वर्ग शिक्षक वर्ग आणि मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकाल अशी मी विनंती करतो. माझ्या बांधवांना ते दिवस फार धावपळीचे होते. शहाजी युद्धात गुंतले असताना त्यांची पत्नी जिजाबाई यांनी 19 फेब्रुवारी 1630 एक सुंदर बाला शिवनेर किल्ल्यावर जन्म दिला. त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. मित्रांनो, शिवनेर हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर या गावी आहे. शिवाजींचे बालपण 6 वर्षे धावपळीतच गेले. त्यांची आई जिजाबाई शिवाजी महाराजांना भीमाची व कृष्णाची गोष्ट सांगत असे. साधू संतांच्या गोष्टींनी त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. शिवाजी महाराज उत्तम प्रकारे शस्त्रविद्या ग्रहण करत होते. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी विविध विद्या व कला यांचे ज्ञान प्राप्त केले. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना उत्तम राज्यकारभार कसे करावे, शत्रूंशी युद्ध कसे करावे, घोडे हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूंच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे हे उत्तम प्रकारे शिकवले होते. एवढे बोलून मी माझे भाषण मिहीर झर्वे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री माननीय कोल्हेकर सर व आदरणीय शिक्षक वर्ग आणि येथे बसलेल्या सर्व मित्र मैत्रिणींनो, माझ्या विषयाचे नाव आहे लोकमान्य टिळक यांचे वाङ्मय. लोकमान्य टिळक, तर मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी ते चिखली गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक. त्यांना लोक प्रेमाने बाळ असे म्हणत. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांची कुलदेवता केशव नावाचे होते म्हणून त्यांचे नाव केशव असे ठेवण्यात आले. लोकमान्य म्हणजे काय? लोकमान्य म्हणजे लोकांनी स्वीकार केलेले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ह्या घोषणेसाठी लोकमान्य टिळक ओळखले जातात. ब्रिटिशांविरुद्ध लोकांना एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे सण सार्वजनिकरित्या सुरू केल्या. इसवी सन 1857 साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची साथ आली. उंदीर नष्ट करण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुण्यात फवारणी मोहीम सुरू केली. तेव्हा पुणेकरांनी विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी पुण्याचे ब्रिटिश रेजिडेंट वॉल्टर चार्ल्स रेड याने लष्कराची मदत घेतली व त्याने त्यांचे जवान आरोग्य विभागाच्या मदतीला आले व घरात घुसून लोकांना फवारणी करून घेऊ लागले व साथीच फैलाव झाल्याचे कारण सांगून लोकांचे सामान, कपडे, लत्ते सर्रास जाळून टाकले. यामुळे पुण्यात एकच हाहाकार उडाला. रॅडसाहेब मुद्दाम आमची घरे जळलीत अशी त्यांनी भूमिका घेतली व लोकमान्य टिळकांनी केसरीमधून या भूमिकेला उचलून धरले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? हा अग्रलेख टिळकांचा याच संदर्भातील आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठावर बसलेले आपले प्रशालेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग, आज मी तुम्हाला महर्षी केशव कर्वे यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. तुम्ही शांत चित्ताने नाही का? महर्षी कर्वे यांचं पूर्ण नाव धोंडो केशव कर्वे असे आहे. त्यांचा जन्म 28 एप्रिल 1858 रोजी झाला. मुरुडपासून 15 किलोमीटरवरील शेरवली या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांची कौटुंबिक परिस्थिती खूप बिकट होती. त्यांच्या वडिलांचे नाव केशवराव. ते शांत, सत्वशील, दीर्घोद्योगी असे होते. त्यांना आपला मुलगा खूप शिकावा अशी त्यांची इच्छा होती. धोंडोपंतांच्या आईचा स्वभाव काहीसा रागीट होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणाचे महान कार्य केले. आपल्या देशाचे अर्धांग म्हणजे जे स्त्रिया त्यात जर अनपढ राहिल्या तर आपला देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला आपण भारत माता असे म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो. दुसरीकडे स्त्री निरीक्षण आज्ञा आणि हा चीड आणणारा विरोधाभार त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे हे जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली जाऊन भारतातील पहिल्या 5
स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी देशभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, ती शिकली पाहिजे. विद्याविभूषित होऊन ती पुरुषांशी स्पर्धा करू पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. आणि ते स्वप्न त्यांनी साध्यात उतरवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. हे बोलून माझे भाषण संपवतो. जय महाराज. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कोळेकर सर व आदरणीय शिक्षक वर्ग, राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल मी काही 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी मी विनंती करते. राजमाता जिजाऊ यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे 12 जानेवारी 1598 साली झाला. जिजाऊंच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. जिजाऊंचा विवाह पुण्याचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. जिजाऊंना लहानपणापासूनच अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. गरीब रयतेच्या सुखासाठी स्वतंत्र स्वराज्य बनवावे ही त्यांची इच्छा होती आणि ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून त्यांनी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. त्यांना स्वराज्य निर्माण करण्याचा आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला. स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेबांकडून मिळाले होते. जिजाऊंची ही इच्छा शिवबांनी पूर्ण केली आणि 17 जून 1674 रोजी राजमाता जिजाऊ यांची प्राणज्योत मावळली. अशा या माऊलीला माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय कोळेकर सर, आदरणीय शिक्षक वर्ग आणि तुम्ही मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मदर तेरेसा यांच्याबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐका अशी विनंती करते. आपले आयुष्य इतरांच्या सेवेसाठी खर्च करणाऱ्या मदर तेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 युरोपमधील मेसेडोनिया या देशात झाला. मदर तेरेसा प्रेम, दया व परोपकार याचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी निस्वार्थपणे आपले संपूर्ण आयुष्य गरीब, गरजू, अनाथ, पीडित व आजारी वृद्ध या सर्वांच्या सेवेत खर्च केले. मदर तेरेसा ह्या लहानपणापासून हुशार व मेहनती होत्या. त्यांनी आपले जीवन मानव सेवेसाठी अर्पण करण्याचा संकल्प केला. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कोळेकर सर आणि आदरणीय शिक्षक वर्ग आणि तुम्ही सर्व मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी 4 ओळी माहिती सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐका. पहिली स्त्री ज्यांनी स्त्रियांची सेना बनवून नारीशक्तीचा परिचय संपूर्ण जगाला करून दिला. एक अतिशय योग्य शासक व संघटक, न्यायप्रियता, पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत धनुर्धर हे सर्व गोष्टींमध्ये पारंगत असणाऱ्या, तसेच इतिहासाच्या कालपटावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणाऱ्या आणि होळकर घराण्याच्या तत्त्वज्ञानी राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराणी अहिल्याबाई होळकर, ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांची व्यक्तिमत्वे ही भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणार होते. एक अतिशय कर्तृत्ववान, दानशूर व कार्यक्षम कार्यकर्त्या म्हणून अहिल्याबाई होळकर यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चवडी या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे असे होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना घरीच वाचन लेखन शिकवले होते. वयाच्या 8व्या वर्षी त्यांचा विवाह मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी झाला.
1754मध्ये मल्हारराव एका लढाईत 1754मध्ये खंडेराव एका लढाईत धारातीर्थी पडले. अतिशय तरुण वयात त्यांना वैधव्य आले. पतीच्या निधनानंतर त्या सती जाणार होत्या, मात्र त्यांचे सासरे मल्हारराव होलकर यांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. त्यानंतर 1766मध्ये मल्हारराव होलकर यांचे देखील निधन झाले. त्यानंतर राज्यकारभाराची संपूर्ण जबाबदारी अहिल्याबाई होलकर यांच्याकडे आली. त्या दक्ष व चौकस राजकारणी होत्या, तसेच धार्मिक वृत्तीच्या देखील होत्या. त्यांनी जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना आखल्या आणि पूर्ण देखील केल्या. भारतभर पसरली कीर्तीची तीर्थक्षेत्री बांधल्या धर्मशाळा, उदार कारुण्यमूर्ती अहिल्यामाता रयतेस लावला तिने लिहिला. अशा दानशूर व न्यायप्रिय असणाऱ्या अहिल्याबाई होलकर यांना 13 ऑगस्ट 1795 रोजी देवाज्ञा झाली. एवढ्या बोलून मी माझे भाषण संपवतो. या कार्यक्रमाचे उपस्थित सन्माननीय श्री कोलेकर सर व शिक्षक वर्ग यांचे खूप स्वागत आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. सिंधुताई सपकाळ. समाजसुधारक सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी वर्धा जिल्ह्यात गुरेढोरे पालणाऱ्या एका गरीब कुटुंबात झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंदी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांच्या वडिलांचे नाव अभिमान साठे. हे गुरे पालायचे काम करत. गाव छोटे असल्यामुळे तेथे सुविधांचा अभाव. घरची गुरे असल्यामुळे त्यांचे वडील त्यांना गुरे राखण्यासाठी बाहेर पाठवायचे. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा श्रीहरी सपकाळ यांच्याशी विवाह झाला. घरी प्रचंड सासूरवास होता. शैक्षणिक वातावरण नाही. माईंची 18 वर्षापर्यंत 3 बाळंतपणं झाली. 4थ्या वेळी त्या जेव्हा गर्भवती होत्या त्यावेळी गुरे पालणे हा एकच व्यवसाय होता. त्यावेळी शेकडो गुरे असायची. त्यामुळे त्यांची शेणं काढून काढून बायकांचे कंबरटे मोडायचे. रस्त्यावर मुरूड फोडणाऱ्यांना मजुरी, पण शेण काढणाऱ्यांना मजुरी नाही. यावेळी सिंधुताई सपकाळांनी बंड पुकारले. त्यावेळी त्या गावातले दमडाजी असतकर हा खूप दुखावला गेला व त्यांच्या कुटुंबातल्या माणसाबरोबर विष पेरू लागला. यामुळे त्यांना घरातून हाकलून दिले व एका गोठ्यात टाकले. त्यांनी एका गोठ्यात एका कन्येला जन्म दिला व त्या माहेरी गेल्या, पण त्यांना त्यांच्या आईनेही घरी घेतले नाही व हाकलून लावले. त्या रेल्वेच्या रस्त्यावरून चालायचा. काही चकभर भाकरी व काही अन्न मिळतंय का हे बघायच्या. त्यांनी असेच प्रसंगाला सामोरं गेला व त्यांनी एक वाक्य लिहिलं. फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करा. फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करा, कारण काट्यांना फक्त बोचणं माहीत असतं, वेदना कळत नसतात. रस्त्यावरून चालताना तुम्ही तुमचे पाय इतके घट्ट करा की एक दिवस काटेच म्हणतील, आइये आइये, वेलकम, सुस्वागतम, हम झुकते हैं तुम चलना सीखो, हम झुकते हैं तुम चलना सीखो. सिंधुताई सपकाळ यांचं वनवासी नावाचं पुस्तक कर्नाटकात 10वीच्या अभ्यासक्रमात आहे, पण महाराष्ट्रात का नाही? कारण ह्या महाराष्ट्रात मरायचं असेल तर मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं. मेल्यानंतर जिथे माणसं मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे. त्या अनेकांच्या आई बनल्या व अनाथांच्या आई बनल्या. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय श्री कोलेकर सर व आदरणीय शिक्षक वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला झाशीची राणी म्हणजे राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तीने ऐका अशी मी विनंती करते आणि मी माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते. झाशीची राणी म्हणजे राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म वाराणसी येथे 1828 झाला. त्यांचे खरे नाव मणिकर्णिका असे होते. त्या लहानपणापासूनच अतिशय धाडसी स्वभावाच्या होत्या. लहानपणीच त्यांनी धनुर्विद्या, आत्मसंरक्षण, घोडेस्वारी शिकल्या होत्या. 1842 रोजी त्यांचा विवाह झाशीचे राजे म्हणजे राजा गंगाधरराव यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांचे नाव राणी लक्ष्मीबाई ठेवण्यात आले. त्यांनी एका मुलाला जन्म दिला, पण तो दुर्दैवाने 4 महिन्यातच मृत्यू पावला. 1853 साली आजारामुळे त्यांच्या पतीचाही मृत्यू झाला. राज्याचा सगळा कारभार राणी लक्ष्मीबाईवर सोडून गेले. इंग्रजांना झाशी आपल्या नावावर करून घ्यायची होती व झाशीवर शासन करायचे होते.
पण हे इंग्रजांना मान्य नव्हते. म्हणून त्या इंग्रजांविरुद्ध शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिल्या. त्यांनी इतर बायकांना व लोकांना इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केले व युद्धासाठी तयार केले. त्यांची निर्भयता, दृढनिश्चय, सैन्य कौशल्य पाहून इंग्रजसुद्धा घाबरून गेले. पण दुर्दैवाने 1858 साली त्यांचा मृत्यू झाला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा विषय माझा आवडता नेता लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक हे एक भारतीय स्वातंत्र्य सेनानी, शिक्षक, संपादक व लेखक होते. ते लाल बाल पाऱ्या त्रिकुटापैकी एक होते. टिळक हे स्वराज्याचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले. त्यांना लोकमान्य ही पदवी देखील बहाल करण्यात आली, ज्याचा अर्थ लोकांनी त्यांचा नेता म्हणून स्वीकार केला. महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता म्हटले. टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते एक मजबूत जहालवादी नेते होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, या घोषणेसाठी ते ओळखले जातात. टिळकांचे पूर्ण नाव बाल गंगाधर टिळक होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील एका मराठी हिंदू चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला, जे सध्याच्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. टिळक हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते. त्यांचे वडील गंगाधर टिळक हे शाळेत शिक्षक होते. टिळक 16 वर्षाचे असताना त्यांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूच्या काही महिन्याआधी टिळकांचा तापीबाई यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर त्यांचे नाव बदलून सत्यभामा ठेवण्यात आले. टिळकांनी 1877 मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून गणित विषयात प्रथम शाखेची पदवी घेतली. LLB कोर्समध्ये शिक्षण घेण्यासाठी त्याने MA अभ्यासक्रम अर्धवट सोडला व 1879 मध्ये त्याने LLB पदवी प्राप्त केली. ते पुण्यातील एका खाजगी शाळेत गणित शिकवू लागले. टिळकांनी सार्वजनिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. ते म्हणायचे, धर्म आणि व्यावहारिक जीवन वेगळे नाही. स्वतःसाठी काम न करता देशाला आपले कुटुंब बनवणे हाच खरा आत्मा आहे. त्या पुढची पायरी म्हणजे मानवतेची सेवा करणे आणि त्याही पुढची पायरी म्हणजे देशाची सेवा करणे. टिळकांनी भारताला इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र करण्याचा विडा उचलला. त्यासाठी त्यांनी अनेक चळवळी सुरू केल्या. टिळकांनी इंग्रजांच्या अत्याचाराला विरोध केला आणि त्यांना ठणकावून सांगितले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. पुढे त्यांनी इंग्रजांना सुद्धा नमवून ठेवले. टिळकांनी केसरी व मराठा या वृत्तपत्रांची निर्मिती केली. त्यामधून जलजलीत लेखन करून त्यांनी इंग्रजांना सलो की पलो करून सोडले. टिळकांनी गणेश उत्सव व महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शिवजयंतीला हे सण व्यापक स्वरूपात साजरे केले, जेणेकरून लोक एकत्र येतील हा त्यामागचा उद्देश होता आणि ते तसे घडले सुद्धा. टिळकांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी झोकून दिले. त्यांनी भारतासाठी खूप काही केले होते, म्हणून त्यांना लोकमान्य टिळक म्हटले जाते. इंग्रजांनी त्यांना फादर ऑफ इंडियन अनरेस्ट ही उपाधी दिली होती, कारण त्यांनी भारतासाठी अनेक कष्ट सोसले होते. टिळकांना तुरुंगात सुद्धा जावे लागले. टिळकांनी अखेरचा श्वास 1 ऑगस्ट 1920 रोजी घेतला आणि ते महापुरुष स्वर्गवासी झाले. अशा या थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम. जरा नीट बसा सर्व. सर्वप्रथम या सुंदर, दिमाखदार आणि उत्कृष्ट कार्यक्रमाचं आयोजन आणि संयोजन ज्या इयत्ता 9वीच्या वर्गाने केलं. या वर्षातला हा पहिला कार्यक्रम त्याने अत्यंत नियोजनबद्ध उत्कृष्टपणे या ठिकाणी त्याचं संयोजन केलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो.
जी मॉडेल इंग्लिश स्कूलच्या कला दालनामध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी हो, या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आता हा आपला जो कार्यक्रम आहे तो लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि या निमित्तानं आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेसाठी या ठिकाणी काही विद्यार्थी बोलले. मला दोन गोष्टी अतिशय वेगळ्या पद्धतीनं मला प्रथमच पाहायला मिळाल्या. क्रमांक 1 की वक्तृत्व हा विषय सुद्धा एखाद्या गीतातून व्यक्त करता येतो, ही एकदम युनिक आयडिया इथं मला पाहायला मिळाली. क्रमांक 2 की 2 विद्यार्थी एकाच वेळेला एकाच विषयावरती बोलू शकतात. खरं म्हणजे हे एक वेगळं रेकॉर्ड आहे आणि याबद्दल या दोन्ही टीमचं मी मनापासून त्यांचं कौतुक करतो. तसेच या वक्तृत्व स्पर्धेत जरा लक्ष द्या, हात वरती केल्यानंतर थांबायचं आहे की काही विद्यार्थ्यांनी अतिशय वेगळे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये एका विद्यार्थीनं अनुताई वाघ हा एक वेगळा विषय घेतला. एका विद्यार्थ्यानं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल एक विद्यार्थी बोलला. तर एक विद्यार्थी आमचा चक्क प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलला. कुणी सांगावं भविष्यात तो निदान प्रधानमंत्री नाही झाला तर या महाराष्ट्राचा एखादा मंत्री तर होऊ दे, हरकत नाही. आणि एका विद्यार्थीने चक्क माता रमाबाई आंबेडकर असेल, एका विद्यार्थ्यानं अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल बोललेलं असेल, एका विद्यार्थ्यानं सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल बोललेलं असेल. या निमित्तानं या विद्यार्थ्यांनी ती पुस्तकं रेफर केलेली आहेत, त्यांचं काही अंशी त्यांनी वाचन केलेलं आहे. आणि मला वाटतं की हे खऱ्या अर्थानं एक वेगळेपण तुम्ही जपलेलं आहे. आणखीन एक वेगळेपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे, पण तुमच्या कदाचित लक्षात आलेलं नसेल. सुरुवातीला मी त्याचा उल्लेख केलेला होता की आपल्या पारेख सरांनी हा कार्यक्रम टोटली की तुम्ही जे बोललेले आहात याच्यामध्ये तुम्हाला कल्पना नाही की तुमचं प्रत्येकाचं बोलणं अतिशय चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड केलेलं आहे. आणि ते रेकॉर्ड केलेलं त्याची लिंक ही तुम्हाला पाहायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. आणि ती नंतर ते फेसबुकवरती सुद्धा लाईव्ह करणार आहेत. हे असं लाईव्ह करण्याचं काम, हे कसब, हे सुद्धा वेगळ्या पद्धतीचं आहे, चांगल्या पद्धतीचं आहे. हे तुमचं स्पीच जगभरातली लोक पाहू शकणार आहे. मला वाटते त्याबद्दल आपण पारेख सरदारांचं सुद्धा एक जोरदार टाळ्यांनी स्वागत करायला हरकत नाही. आज लोकमान्य टिळक यांच्याबद्दल थांबा जरा, अनेक वक्ते या ठिकाणी बोलले. म्हणजे लोकमान्य टिळकांच्या बद्दल बऱ्यापैकी तुम्हाला अनेक वर्षांच्या वक्तृत्व स्पर्धेमुळं माहिती आहे. पण जे फक्त अर्धा दिवस शाळेत गेले, सकाळी गेले, दुपारी त्यांना त्यांच्या गुरुजींनी बेदम मारलं काही कारणास्तव आणि तिथून ते घरी आले आणि त्यानंतर ठरवलं की यापुढं मी शाळेची पायरी चढणार नाही, असं म्हणून त्यांनी शाळा सोडून दिली. ते अण्णाभाऊ साठे यांची देखील आज जयंती आहे. आता तुम्ही म्हणाला अर्धा दिवस शाळा शिकलेलं यांचं काय कर्तृत्व असणार आहे, तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल. त्यांचं थोडक्यात फक्त मी माहिती सांगणार आहे की ज्यांनी 80 कथा लिहिल्या, 8 कादंबऱ्या लिहिल्या, महानाट्य लिहिलं, लोकनाट्य लिहिलं, पोवाडे लिहिले, रशियाचा माझा प्रवास वर्णन लिहिला आणि त्यांच्या पुस्तकावरती वारणेचा वाघ, फकीरा, डोंगरची मैना असे अनेक चित्रपट निघाले. अशा या महनीय व्यक्तीचा देखील आज जयंती आपण साजरी करत आहोत. खरं पाहायला गेलं तर आणखीन काही अतिशय तुम्हाला ऐकलं तर धक्का बसेल अशा काही घटना त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत की त्यांच्या जीवनामध्ये खूप दारिद्र्य होतं.
11 वर्षाचा असताना हा मुलगा सांगली जिल्ह्यामध्ये वाटेगाव नावाचं एक गाव आहे आणि त्या वाटेगावातून ते मुंबईला निघाले. आता दारिद्र्य किती बघा, पायात चप्पल नाही, डोक्याला टोपी नाही, तिकीट काढायचं म्हटलं तर खिशामध्ये पैसे नाहीत. त्यांनी काय करावं मग, चक्क पायी मुंबईला निघाले. जवळपास त्यांना त्यावेळी चालायला 1 महिना लागला आणि ते मुंबईमध्ये पोचले. हळूहळू त्यांनी स्वतः शिकायला सुरुवात केली. बघा, काही मुलांचं लक्ष नाही, मी त्यांना माझ्यानंतर इथं पुढे बोलायला सांगणार आहे. राहिलेले काही मी भाग अपूर्ण ठेवणार आणि त्याची राहिलेली माहिती त्यांनी सांगायची, कारण त्यांना माहिती असावं म्हणून. ते थोडंसं काही जण बसून वाकुले दाखवतं, बसून भरपूर लोकांना बोलता येते, बसून भरपूर लोकांना गंमत जम्मत करता येते. पण जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा काय अवस्था होते, आपला आवाज किती पाठीमागे जातो हे पुढे आल्यानंतर कळतं. त्यामुळे ज्याला चांगलं बोलणार व्हायचं असेल, चांगला वक्ता व्हायचा असेल, त्यानं चांगलं श्रोता व्हायला पाहिजे. हा वक्तृत्वातला क्रमांक 1चा गुण. आणि मग हे अण्णाभाऊ साठे मुंबईत गेले आणि हळूहळू त्यांनी मात्र मनाशी ठरवलं की जरी मी अर्ध्या दिवसाचा म्हणजे शाळेत गेलेलो असलो तरी माझ्या जीवनावरती सुद्धा चित्रपट पुढे निघतील. माझ्या जीवनात जसे एका आमच्या विद्यार्थिनीने सांगितलं की बघा, तुमचं लक्ष होतं का की बघूया, मी नाव सांगत नाही त्यांचं, तुम्ही नाव सांगायचं आहे, की जी अशी एक महिला म्हणाली की ज्या एका महिलेच्या जीवनावरती कर्नाटकमध्ये पाठ्यपुस्तकामध्ये धडे काढण्यात आले आणि ती स्त्री असं म्हणाली की या महाराष्ट्रामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं, मेल्यानंतर मनुष्य मोठा होतो, त्या राज्याचं नाव महाराष्ट्र. कोणा संदर्भात बोलली ती? सिंधुताई सपकाळ. लक्ष पाहिजे. आणि म्हणजे अशा ह्या महाराष्ट्रामध्ये तोही काही चांगला विषय आला की, आणि या अण्णाभाऊ साठेंनी पुढं म्हणजे सुरुवातीला तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी काय केलं की एक असा फेरीवाले म्हणून काम सुरुवात केली. आता कमी शिकलेला कोण नोकरी देणार आहे, तो फेरीवाल्या म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. नंतर त्यांनी गिरणी कामगारामध्ये काम करायला सुरुवात केली आणि हे करत असताना त्यांना गिरणी कामगारांचे प्रश्न, व्यथा, कथा समजल्या आणि मग त्यांना वाटलं की आपण या कथेला, या व्यथेला शब्दाचं रूप दिलं पाहिजे, शब्दबद्ध केलं पाहिजे, सगळ्यांनी ते वाचलं पाहिजे आणि हा न बोलणारा जो घटक आहे त्यांची कथा सर्वांच्यापर्यंत गेली पाहिजे. त्यांनी हळूहळू स्वतः शिकले आणि मग त्यांनी लिहायला सुरुवात केली. अशा मग जे सुरुवातीला मी सांगितलं, अनेक कथा, अनेक कादंबऱ्या, अनेक पोवाडे, अनेक लोकनाट्य त्यांनी लिहिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा त्यांनी की स्टॅलिनग्रामचा लढा हा एक पोवाडा रचला. तो लढा कुठला होता? रशियातला होता. आणि कळत नकळत ती बातमी रशियापर्यंत गेली. रशियातल्या लोकांनी त्याचा अनुवाद केलं आणि मग रशियाच्या पंतप्रधानांनी त्यांना, अण्णाभाऊ साठेंना रशियाला बोलवलं. आता रशियाला चालत जाऊन चालेल का? एक किती वर्ष लागतील बघा. त्यांना वाटेगाव ते मुंबईपर्यंत जायला 1 महिना लागला. आता दुसऱ्या देशात जायचंय, त्या देशातल्या पंतप्रधानांनी त्याची स्वतंत्र विमानाची सोय केली आणि ते इथून विमानाने रशियाला गेले. रशियामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांच्या सत्काराला तुम्ही अंदाज पण करू शकत नाही. करायचं असेल तर सांगा किती लोक उपस्थित असतील त्यांच्या सत्काराला, सांगा कोणतं पटकन. तुला काय वाटतं किती असतील लोक? एक अंदाज सांगा. तुम्ही अंदाज सुद्धा करू शकत नाही. 20 लाख लोक त्या स्टॅलिनच्या चौकामध्ये त्यांचं वक्तृत्व, त्यांचे भाषण, त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी ते जमलेले होते. तो पोवाडा ऐकण्यासाठी जमलेले होते. तोपर्यंत ते घराघरामध्ये रशियाचे पोचले होते म्हणून इतके लोक तिथं जमले होते. आणि त्यांनी तिथं जे काही सांगितलं ते महत्त्वाचं आहे. त्यावेळी ते म्हणाले, मी अशा एका महाराष्ट्रातून आलेलो आहे मी की ज्या माझ्या देशामध्ये दीनदुबळ्यांना हक्क, अधिकार देणारा एक महामानव निर्माण झाला, एक महान सेनानी निर्माण झाला. त्या सेनानीचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांच्यामुळं आज मी इथं रशियापर्यंत येऊ शकलेलो आहे. लोकांना उत्कंठा निर्माण झाली रशियाच्या, हु इज दिस छत्रपती शिवाजी महाराज? शिवाजी महाराज कोण आहेत? त्यांनी तिथला एक प्रोफेसर चेलिसेव नावाचा एक महान लेखक बोलवला. त्यांनी शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास त्यांना सांगितला. त्यांनी तो इतिहास कन्वर्ट करून रशियामध्ये लिहिला आणि परत त्या लोकांना परत शिवाजी महाराज ऐकण्याची प्रेरणा झाली. शिवाजी महाराजांचा इतिहास रशियामध्ये, रशियाच्या चौकामध्ये त्यांचा पोवाडा गाणारे हे पहिले लोकशाही. त्या कार्यक्रमाला स्वतः त्या राष्ट्राचे पंतप्रधान उपस्थित होते. जेव्हा आमच्या देशातून आमचे पंतप्रधान पंडित नेहरू जेव्हा रशियाला गेले आणि रशियाला गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा विचारलं की अण्णाभाऊ साठे कसे आहेत. त्यावेळी ते आमच्या पंतप्रधानांना अण्णाभाऊ साठे कोण आहेत माहीत नव्हतं.
तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. त्याने आपल्या पियाने विचारलं, कोण आहे अण्णाभाऊ साठे? त्याने सांगितलं की अशी अशी एक व्यक्ती आहे. तिथंच त्यांनी जाहीर केलं की मी भारतात गेल्या गेल्या पहिल्यांदा अण्णाभाऊ साठेंना माझ्याकडे बोलवून घेईन, त्यांच्याशी चर्चा करेन आणि मी त्यांचा सन्मान करेन. तेव्हा ती बातमी वर्तमानपत्रात आली आणि तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही पंतप्रधानांनी बोलवल्यानंतर जाल का? ही व्यक्ती काय म्हणली माहिती आहे? नीट लक्षात द्या. जर त्यांना माझी गरज असेल तर त्यांनी माझ्या घरापर्यंत यावं, त्यांनी बोलवलं तर मी जाणार नाही. स्वाभिमानी लोक कसे असतात बघा. आणि असा हा थोर साहित्य सम्राट, ज्यांच्या मृत्यूनंतर अनेक चित्रपट निघाले, जे सगळे हाऊसफुल झाले, त्यांच्या कादंबऱ्यावर जेवढे चित्रपट निघाले त्या काळात सगळे चित्रपट हाऊसफुल झाले. अशा या महामानवाची आज 104वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आपण एका वेगळ्या स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं, वक्तृत्व स्पर्धा. मी मागाशी वक्तृत्व स्पर्धेचा पहिला गुण तुम्हाला सांगितला की आपण पहिल्यांदा कानसेन झालं पाहिजे. आपण पुढच्या माणसाचं पहिल्यांदा शांतपणे ऐकलं पाहिजे. वक्तृत्वासाठी क्रमांक 2ची गोष्ट आहे, आपलं चांगलं वाचन असलं पाहिजे. वक्तृत्वासाठी क्रमांक 3ची गोष्ट आहे, आपल्याला जेवढ्या बऱ्यापैकी आवाजात चांगलं बोलता येतं त्या आवाजात तुम्ही बोलला पाहिजे. काही मुलं मुली खूप सुंदर बोललेत, पण त्यांचा आवाज अतिशय कमी आवाजात ते बोलत होते. हरकत नाही की इथं आपल्याकडे माईक नाही, पण इथून पाठीमागच्या विद्यार्थ्यापर्यंत आवाज व्हायला किती आवाज लागेल, त्या आवाजात तुम्हाला बोलता आलं पाहिजे. पहिल्यांदाच आपण पाहिलं की आपल्याकडं हरकत नाही की माईक नव्हता, पण तरी सुद्धा आपण एका छोट्या माईकच्या माध्यमातून, मला माहीत नाही हा आवाज किती सुंदर तुम्हाला येतो. फक्त तो इतरांना ऐकू आला नाही, पण जेव्हा तुम्ही रेकॉर्डेड आवाज ऐकाल तेव्हा तो तुम्हाला अद्भुत अतिशय सुंदर असा वाटेल. तर तेही लक्षात घ्या. आणि आपण चौथी गोष्ट, जेव्हा आपण इथं पुढे येतो तेव्हा बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मनोगत व्यक्त केलं, आपलं भाषण केलं, पण 99% वक्तृत्वामध्ये बऱ्याच लोकांचे हातवारे नव्हते. त्याच्यासाठी सुद्धा 10 गुण असतात. तुमची वर्गवारी केलेली असते की तुम्ही कशा पद्धतीनं बोलता. तुमचं भाषणाचं पाठांतर आहे का, 10 मार्क्स. तुम्ही बोलताना हातवारे केले का, 10 मार्क्स. तुम्ही बोलताना आरोह अवरोह घेता का, 10 मार्क्स. तुमच्यामध्ये सभाधीटपणा आहे का, 10 मार्क्स. अशी ती मार्क्स असतात. बऱ्याच जणांची त्या बोलला चांगलं, पाठांतर चांगलं, पण तुमच्या हातवाऱ्याची मार्क्स गेले ना. तुम्ही कशा पद्धतीने बोलता. आणि बोलण्यामधली आणखीन एक गोष्ट तुम्हाला माहीत असू द्या की तुम्ही सुरुवात जोरदार केली पाहिजे. ज्याची सुरुवात चांगली, ज्याची सुरुवात वेगळी. मला वाटतं 1-2च विद्यार्थ्यांनी जरा वेगळी सुरुवात केली, भारदस्त सुरुवात केली, वेगळ्या पद्धतीनं सुरुवात केली. अजून पण काही विद्यार्थी, मी जे 4 शब्द सांगतोय ते तुम्ही शांतपणाने ऐकून घ्या, हे बंद करा. तुम्ही 4च वाक्य सांगा, पण ती अशी सांगा, अशी ठामपणानं सांगा की ऐकणाऱ्याच्या हृदयामध्ये ती गेली पाहिजे. लोकमान्य टिळकांचं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असा तुमच्या बोलण्यामध्ये आवेश असला पाहिजे. अरे ज्या काळामध्ये स्वराज्य ह्या शब्दाला उच्चार करायला भीती होती, उच्चार केला तर तुरुंगात टाकलं जात होतं, त्यावेळेला हा मनुष्य म्हणतोय की मी तो मिळवणारच, सिंहगर्जना करतोय. तर सिंहगर्जना कशी असली पाहिजे? मांजराच्या आवाजात ओरडला तर घाबराल का तुम्ही? सिंहाच्या आवाजात ओरडला तरच आपण घाबरणार. म्याव केलं तर आपण त्याला फारसं काही लक्ष देणार नाही. त्यात तुमचा आवेश असला पाहिजे. तुम्ही त्या वक्तृत्वामध्ये स्वतः सहभागी झाला पाहिजे. तुम्हाला जे सांगायचं आहे ते तुम्हाला स्वतःला पटलं पाहिजे आणि अशा रीतीनं तुम्ही बोलला पाहिजे. यापुढे आपल्या प्रशालेचे आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे तुम्ही सगळे कार्यक्रम तुम्ही साजरे करणार आहात. त्याचं सगळं नियोजन तुम्ही करणार आहात. प्रत्येक वेळेला पुढच्या वर्गाला संधी देण्यात येईल. आणि मला 9वीच्या वर्गाचं आणखीन एक वेगळेपण जाणवलं की त्याने हा कार्यक्रम आयोजित केलेला असताना सुद्धा बहुसंख्येनं त्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धेत ते सहभागी होते. इव्हन आमची सूत्रसंचालन करणारे विद्यार्थी सुद्धा, कारण म्हणजे तिनं बोलावं असं अपेक्षित नसतं, कारण तिच्याकडे सूत्रसंचालन असतं, महत्त्वाचा भाग असतो, तरी देखील ती बोलली. खूप सुंदर.
तर या पद्धतीनं आपण जेव्हा पुढचा कार्यक्रम होईल, आपल्या दिवाळीच्या अगोदर परत एक कार्यक्रम होईल, दिवाळीनंतर परत 2 होतील. आत्ताच मी काही गोष्टी आम्ही बसल्यानंतर चर्चा करत होतो की दीपावलीनंतर डिसेंबरच्या अगोदर आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही पूर्ण भागातील वक्तृत्व स्पर्धेसाठी अशा कृषीतल्या मुलांच्यासाठी ती स्पर्धा घेतली होती. आपण घ्यायची का अशी? जरा इतर शाळेतली मुलं कशी बोलतात, कसे हावभाव करतात हे तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्ही कसे बोलता ते त्यांना बघायला मिळेल. त्यामुळे आपल्या आजूबाजूला सगळ्या जेवढ्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळेमधले आपण 2-2 स्पर्धक बोलवणार आहोत. 5 ते 7 एका गटातला 1 आणि 8 ते 10 या वरच्या गटातल्या असे प्रत्येक शाळेतले फक्त 2 स्पर्धक बोलवणार आहोत. तर अशी दणदणीत स्पर्धा की ज्या वेळेला आपण त्याचं परत सगळं शूटिंग करू, त्याची जोरदार आपण प्रसिद्धी करू आणि अशी घेणार आहोत. त्यावेळेला आमचे विद्यार्थी जे आता चांगले बोलतात पण ज्या थोड्या गोष्टीमध्ये मागे राहत आहेत, त्या हावभावामध्ये मागे राहत आहेत, हातवारे करत नाहीत, आवाजाचं टोनिंगवर खाली होत नाही त्यांचं, तर ते व्हावं ते आम्ही काही विद्यार्थ्यांनी भाग घेतला पण तिकडे लक्ष दिलं नाही. खरं म्हणजे आपण या स्पर्धेला अनेक दिवसापूर्वी त्याची अनाऊन्समेंट केली होती. हेतू हा होता की तुम्ही चांगल्या पद्धतीने बोलावं. पण एक गोष्ट मला आवडली की कुणीही इथं कागद घेऊन आलं नाही की आणि मग मध्येच कागद काढायचा आणि मग हे नाही. हा निबंध स्पर्धा नव्हे. आपण पाहिजे असेल तर एक निबंध स्पर्धा पण ठेवू की एक चांगला निबंध इथं यायचं आणि खडखडीत चांगल्या टोनिंगमध्ये वाचून दाखवायचं. आपण एखादी कथाकथन स्पर्धा घेऊया की जेणेकरून तुम्हाला बोलण्यासाठी प्रवृत्त होता येईल. म्हणजे अशा वेगवेगळ्या तुमच्यासाठी काही स्पर्धा घेऊया. आणि एक लक्षात घ्या जाता की आपण इथं आल्यानंतर अजिबात घाबरायचं नाही. समोरचे जे आहेत ते तुम्हाला घाबरले पाहिजे किंवा त्यांना जर एवढं धाडस असतं तर ते पुढे येऊन बोलले असते असं समजायचं आहे. आणि आपण दणदणीत बोलायचं आहे. आपल्याला जे काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोलायचं आहे. आणि अशा रीतीने आपण वक्तृत्वामध्ये, कारण ही जी कला आहे या सर्व कलेमध्ये एक अत्युच्च कला अशी मानली जाते. आणि तुमच्याकडे धाडस आहे, तुम्ही आलात, ज्याने आपल्या परीनं चांगला परफॉर्मन्स करायचा प्रयत्न केला पण त्याने अजून थोडीशी तयारी केली असती तर मला असं वाटतं की तुमचं बोलणं हे युनिक झालं असतं, अतिशय उत्कृष्ट झालं असतं. पण हरकत नाही, हा पहिला प्रयोग होता, पहिली स्पर्धा होती, तुम्ही चांगला भाग घेतलात. आणि तुम्ही भाग घेतलात, जे बसलेले आमचे श्रोते होते त्यांनी देखील चांगल्या पद्धतीनं तुम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. मला कल्पना आहे की तुम्ही या स्पर्धेचा निकाल तोही आपण आता या ठिकाणी लगेच जाहीर करणार आहोत. त्या निकालासाठी तुम्ही सगळे उत्सुक असाल. सर्वांनी या ठिकाणी मला वाटतं निकाल आला का आपल्याकडे? हा, निकाल आलेला आहे. तर आपण तो निकाल ऐकूया, त्यांचं कौतुक करूया. पर्सनली सुद्धा तुम्ही त्यांचं नंतर आपल्या वर्गातलं कौतुक करा. आपल्या वर्गातला आला असेल तर वर्गाने त्यांचा एक छोटेखानी सत्कार ठेवावा वर्गातल्या वर्गात, हरकत नाही. त्या सत्कारासाठी फार 5-50 हजाराचा खर्च करायची गरज नाही. तुम्ही सकाळी येताना एखाद्या शेजारच्या बागेतलं फुल आणलं आणि वर्गात सगळ्यांच्या समोर दिलं तर मला वाटतंय की तो त्याचा सगळ्यात मोठा सत्कार असतो. सकाळी नाही का आपण की आपल्या कदम मामांचं एक फुल देऊन सत्कार केला, पण योग्य वेळी योग्य पद्धतीने आपण त्याचा जो सन्मान केला तो त्यांच्यासाठी मला वाटतं एखादा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यापेक्षा मोठा होता. तसं तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करा, त्यांचं कौतुक करा. आणि कौतुक कोण करतो? ज्याचं मन मोठं असतं तो. सर्व स्पर्धकांचं आणि तुमचं आणि विशेषतः आयोजकांचं की त्यांनी या कार्यक्रमामध्ये कुठेही कसूर ठेवलेली नाही. अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं फलकलेखन, सुंदर पद्धतीची रांगोळी, चांगल्या प्रकारची कार्यक्रम पत्रिका, चांगल्या पद्धतीचं सूत्रसंचालन, चांगल्या पद्धतीचं प्रास्ताविक, चांगल्या पद्धतीनं जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल त्या सर्वांचं आणि तुमचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाहीर करणार आहे. बंद करतो, बंद करतो म्हटलं.
बसून जानव मॅडमची सहल काय आणि 9वीचीच मुलं घेऊन ते गेल्या, सांगितलं कोणाला नाही, आणि गेल्या तर गेल्या. म्हणजे रत्नागिरीमध्ये विमानतळ आहे, तिथे एक मस्तपैकी विमान घ्यायला दिसलं. मॅडम म्हणाल्या चला जाऊया विमानात बसूया. सगळ्यांना विमानात घेऊन बसल्या 9वीच्या मुलांना. आणि मॅडम म्हणाल्या चालू चालवायला सुरुवात केली. थोडासा प्रवास झाला आणि मध्य आल्यानंतर त्यांचं काहीतरी चुकतंय. विमान अलीकडं जायचं जायला लागलं होतं आणि पुढे जात नव्हतं. आमच्या पार्टी सुद्धा हळूहळू स्लो व्हायला लागलं आणि योग कुठे पडलं माहिती आहे का ते मॉडेलच्या घरावर. आणि आणायचे तिथे कार्यक्रम चाललेला होता. लोकमत कुठे आणि अण्णा भाऊ सगळे कुठे पण काय ते नवीन सगळ्या मुलांना भाषण करायला लागलं. कशी वाटली गंमत? सगळ्या विद्यार्थ्यांचा आहे, त्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली. 2 गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आलेली होती. लहान गट 5वी ते 7वी आणि मोठा गट 8वी ते 10वी. प्रथम मी लहान गटातील जे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक आले त्यांची नावं घोषित करतो. त्यांनी स्वीकारायचं आहे. तृतीय क्रमांक आहे, दुसरा क्रमांक आहे लहान गटामध्ये रशिक राजेश सावंत. द्वितीय क्रमांक आहे कोण? स्वरांगी सुले. चैतन्य यांचं नाव तुम्ही सांगितलं. तुम्ही बरोबर तज्ञ, तुम्हाला कळतं चांगलं काय वाईट काय, पण काहीतरी स्पर्धेचा नियम असतो. स्पर्धा ही आपली वक्तृत्व स्पर्धा आहे, ती वैयक्तिक आहे. कशी आहे? त्यांनी दोघांनी जो प्रयत्न केला, प्रयोग केला, तो खूप सुंदर होता, अप्रतिम होता. त्याच्यासाठी होता काय? पण त्यांना जर नंबर दिला नाही तर कोणाला 1 नंबर जाईल? पुढच्या वेळेस मला वाटतं यांना परीक्षा म्हणून तुम्हाला माहिती बरोबर आहे.
धनश्री बर्गडे. ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याबद्दल वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जे विद्यार्थी विजयी झाले त्यांचे मी हार्दिक स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता 9वीच्या वर्गाने केले, त्यांचे मी आभार मानतो. तसेच मुख्याध्यापक माननीय कोल्हेकर सर आणि पूर्ण शिक्षक वर्ग उपस्थित राहिले, सहकार्य केले. त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच हा कार्यक्रम इथेच संपन्न होतो असे जाहीर करतो.